नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि सोहम आणि पूजाच्या रिसेप्शनला मी आले आहे आणि इथे वैभवचा बँड आहे. आय थिंक इट्स अमेझिंग. खूप हिंदी मराठी जुनी गाणी खूप मजा आली. खूपच चांगला माहोल आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्या पाठीमागे बघू शकता हा एक खूप सुंदर असा खूप टॅलेंटेड असा एक बँड वैभव पेवल यांचा हा बँड आहे. मैं यहाँ शादी में आया हूँ और वैभव पेवाल जी का ये जो पूरा बैंड है आई थिंक दे आर डूइंग अ फेनोमेनल जॉब. जो मूड इन्होंने सेट किया है इट इज़ जस्ट फैंटास्टिक. टीम हिट्स मेलडीज आणि त्यांनी फार छान 3-3.5 तास माहोल बांधला होता आणि येणारे प्रत्येक जण पाहुण्यांपैकी प्रत्येक जण आवर्जून त्यांची चौकशी करत होतं. वैभव पेवालच्या सगळ्या ग्रुपला मनापासून थँक्स. इतकं सुंदर म्युझिक आहे. आम्हाला खूप मज्जा येते या संध्याकाळी. आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटतो आणि अतिशय सुंदर गाणी ऐकायला मिळत आहेत. थँक्यू. अभी म्यूजिक चल रहा है, मुझे आप देख रहे हैं. वहाँ पे बंदा वैभव पेवाल, वो बहुत ही अच्छा आर्टिस्ट है. तो उनका मैं म्यूजिक सुन रहा हूँ और सब माहौल एंजॉय कर रहा हूँ. तो बहुत अच्छे म्यूजिशियन है और उनको मेरी तरफ से बहुत सारी शुभकामनाएं. पियानोवरती सूर छेडतायत वैभव पेवाल. इतकं सुंदर ते पियानो वाजवत आहेत की असा एक छान वातावरण त्यांनी इथे निर्माण केलेलं आहे. हाय नमस्कार. इकडे वैभव जी यांचा खूप सुंदर असा लाईव्ह इन्स्ट्रुमेंटल म्युझिक सुरू आहे आणि आय थिंक इट्स जस्ट ॲडिंग सच अ ब्युटिफुल ग्रेस टू दी एंटायर वेडिंग हिअर आणि विशिंग यू ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. एका गोष्टीने लक्ष वेधून घेतलं आणि माहोल तयार केला ते म्हणजे आज लाईव्ह परफॉर्म जी करत होती ती इट्स मेलडी टीम जी आहे. वैभव पेवाल यांची ही म्युझिक टीम आहे. ते इथे लाईव्ह परफॉर्म करत होते आणि सगळी जुनी गाणी मराठी हिंदी वाजवत होते. आल्या आल्या मन प्रसन्न झालं त्यांच्या या संगीत सेवेमुळे आणि खरंच 2 तास आम्ही इथे आहोत. वेगवेगळी गाणी ऐकायला मिळाली, मजा आली. वैभव एक जादूगार आहे आणि त्याची गंमत अशी आहे की त्याच्या हातामध्ये त्याच्या बोटामध्ये ना एक वेगळी सुरावट आहे. आजच्या काळामध्ये आपण बघितलं तर पियानोसारखं इन्स्ट्रुमेंट असू द्या, सिंथेसायझर असू द्या, त्याची जी बोटं त्यावर फिरतात ती लिलय आहे. एकदा तरी याची ती नजाकत कला आणि त्याच्या संपूर्ण टीमचा बँड एकदा नक्की अनुभवा. तुम्हाला खऱ्या अर्थानं संगीत आणि संगीतातले नाद आणि स्वर हे हृदयाला भिडल्याशिवाय राहणार नाही.